आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा आज ठाणे महानगरपालिकेवर मोर्चा, शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार। राज ठाकरेंनी मनसे नेत्यांची शिवतीर्थावर बोलावली बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवरही चर्चा होणार का, याकडे लक्ष। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर तब्बल 2.5 तास चर्चा, ठाकरे बंधूंमध्ये युतीची चर्चा झाल्याची माहिती, तर आतापर्यंत ठाकरे बंधूंची 7व्यांदा भेट। पडळकरांचे आरोप बेताल, जयंत पाटलांनी आपली कोणतीही संपत्ती हडपलेली नाही। दिवंगत रमेश पोरवाल यांच्या मुलाची झी24 तासला प्रतिक्रिया, राजकीय वर्चस्वासाठी बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप। भारत हे मुस्लिमांसाठी युद्धाचं घर असून इस्लाम धर्म त्यांच्यासाठी प्रथम, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा दाखला देत गोपीचंद पडळकरांचा दावा, नव्या वादाची शक्यता। सचिन घायवळच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची 4 पथकं रवाना, घायवळ राज्यातच लपून बसल्याचा संशय, गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन, ऐन दिवाळीमध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। बीडमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 4 महिला गंभीर जखमी, 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून मारहाण। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर, भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागा लढणार, तर एलजेपी 29 जागा लढणार। तालिबान सैन्याचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, तालिबानचे 200 सैनिक मारल्याचा पाकचा दावा, अफगाणिस्तान पाकिस्तान संघर्ष पेटण्याची शक्यता।